अत्यंत रास्त मागण्या आहेत, त्या शासनाने अत्यंत सहानुभूतीनं तातडीनं या सगळ्या मागण्या पूर्ण करायला हव्यात. त्यांना आज 21-25 झाले, 4 वर्ष झाले, अजूनही अवॉर्ड फायनल झालेले नाही. जुन्या रेडी रेकनरच्या आधारावर आज जे पैसे द्यायचं मान्य केलं जात आहे ते अत्यंत अन्यायकारक आहे. जॉईंट मेजरमेंट मध्ये त्यावेळी त्या शेतात जे असेल ते सगळ्या एजन्सीनी मान्य करून त्याचं मूल्यांकन काढणं हे कायद्याने क्रमप्राप्त. आता 23 साली काहीतरी एक नवीन GR आला, करंट मूल्यांकन धरावं फळबागाचं. नागपूर ते मुंबईचा समृद्धी महामार्गाला जो रेट लावला असेल त्या रेटला आणि इथल्या शेतकऱ्यांमध्ये फरक कशी करता येईल आपल्याला. सिडकोच्या एका एकरला 2.25 कोटी रुपयापर्यंतचा एकरला भाव मिळतो तरच या सरकारला मायबाप सरकार म्हणता येईल. GR मध्ये नाही, परंतु प्रॅक्टिकल न्याय द्यायचा आहे. तर काही लोक जर आत्महत्या झाल्या तर याची सुद्धा सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. भैयासाहेब, आज 55वा दिवस आहे आंदोलनाचा. शेतकरी आंदोलनाला बसलेले जालना नांदेड समृद्धी महामार्गात अद्यापर्यंत तोडगा काढण्यात आला नाही मूल्यांकनाचा आणि समोर अधिवेशन आहे, काय सांगायचं? सर्वात पहिलं तर मी या सर्व या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे आंदोलन चाललंय त्याला मी माझा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत, त्या शासनाने अत्यंत सहानुभूतीनं तातडीनं या सगळ्या मागण्या पूर्ण करायला हव्यात असं शासनाला माझ्याकडून विनंती या निमित्ताने निश्चित प्रकारे राहील. एक नक्की आहे की जालना समृद्धी मार्ग जो आहे जालना ते नांदेड हा आम्ही मंत्रिमंडळात असताना 2020-21च्या साली मंजूर केलेला महामार्ग आहे आणि त्याच दरम्यान नोटिफिकेशन सुद्धा काढण्यात आलेलं आहे 21ला. आता त्या नोटिफिकेशनला आज 21-25 झाले, 4 वर्ष झाले, अजूनही अवॉर्ड फायनल झालेले नाहीत किंवा लोकांना पैसे दिलेले नाहीत, लोकांच्या तक्रारी सोडवलेल्या नाहीत आणि त्यामुळं आज हे आंदोलनाचं असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं लोकांच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत. माझ्याकडे ज्यावेळी भेटत आले होते त्यावेळी मी संबंधित अधिकाऱ्यांना नेहमीच बोललोय. प्रामुख्याने काय काय महत्त्वाचे आहेत तर नंबर 1 असा आहे की या ठिकाणी अवॉर्ड करायला खूप उशीर झाला. त्या उशीर झालेल्या 3-4 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं त्याचे परिणाम आज या सगळ्या परिस्थितीवर झालेले आहेत. सगळ्यात पहिला परिणाम काय की जी मूल्यांकन पद्धत आहे ती मूल्यांकन पद्धत शासनाने नेहमीच ज्यांच्या जमिनी जातात त्याला सहानुभूतीनेच काम केलं पाहिजे. तर खरेदी विक्री झालेले जे व्यवहार आहेत ह्या सगळ्या दरम्यान त्या खरेदी विक्री आणि रेडी रेकनर याचं जे ॲव्हरेज आहे ते काढून जे जास्तीचं असेल ते मूल्यांकन घ्यायला पाहिजे. वास्तविक ते न घेता आज एकतर मूल्यांकन रेडी रेकनर हे व्यवस्थित वेळेच्या वेळेला वाढलं पाहिजे. दुर्दैवाने 17ला मूल्यांकन केलेली बाब आज 25 आहे. तर किती वर्ष झाले तुम्हीच विचार करा की 7-8 वर्ष झाले त्याच्यात रेडी रेकनरमध्ये वाढ नाही आणि त्यामुळे त्या जुन्या रेडी रेकनरच्या आधारावर आज जे पैसे द्यायचं मान्य केलं जात आहे ते अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जो काही ॲव्हरेज आहे खरेदी विक्रीचा तो खरेदी विक्रीचा व्यवहार धरला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने दिलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, कुठल्याही परिस्थितीत जिथं रेडी रेकनर वाढलेलं नाही आणि खरेदी विक्री पण झालेली नाही अशा वेळेस किमान जो काही कायदा सांगतो 10% वाढ झाली पाहिजे ते तरी धरलं पाहिजे. हे जमिनीच्या मूल्यांकनाच्या ह्या बाबी आहेत ह्या धरल्या पाहिजेत. नंबर 2, बऱ्याचदा हे बरोबर आहे की शेतकरी कधी कधी बाबा एकदा नोटिफिकेशन निघालं की जाऊन लवकर काही झाडं लावतात, मोसंबी घेतात, द्राक्ष घेतात आणि त्यामुळं मग ते नाही आम्ही घेणार असं वगैरे पकडलं जातं. पण मला एवढं समजतं की ज्यावेळी नोटिफिकेशन काढण्यात आलं त्यावेळी जॉईंट मेजरमेंट जे असतं ते जॉईंट मेजरमेंटमध्ये त्यावेळी त्या शेतात जे असेल ते सगळ्या एजन्सीनी मान्य करून त्याचं मूल्यांकन काढणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे. आता 23 साली काहीतरी एक नवीन GR आला की बाबा नोटिफिकेशनच्या नंतरचं काहीही मान्य करणार नाही, पण ते 23चा GR हा रिट्रोस्पेक्टिव्ह लागू होत नाही, तो प्रॉस्पेक्टिव्ह लागू होईल, म्हणजे पुढे लागू होईल, मागे लागू होणार नाही. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की ज्यांचं जे आज प्रत्यक्ष शेतामध्ये आहे ते मग फळपीक धरलं पाहिजे आणि त्याचं मूल्यांकन करून दिलं पाहिजे. मग आता तिसरा मुद्दा येतो की फळपिकाचं मूल्यांकन काय पकडायचं. आता जर नोटिफिकेशन 2021चं आहे तर 2021ला हे पूर्ण कोविड होतं आणि कोविड असल्या कारणाने साहजिक आहे की सगळीकडे काहीच मालाला उठाव नव्हता, भाव नव्हता.
आणि म्हणून त्या वर्षीचं जर मूल्यांकन पकडलं तर प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होईल. आणि म्हणून एवढी मोठी महामारी होती जागतिक स्तरावरची, ती महामारी गृहीत धरून त्या वर्षांचे मूल्यांकन न धरता आता करंट मूल्यांकन धरावं फळबागाचं, किंवा जसं समृद्धी महामार्गाला नागपूर ते मुंबईचा समृद्धी महामार्गाला जो रेट लावला असेल तो पण समृद्धी मार्गच म्हणतो आपण, तर त्यावेळी तिथल्या रेटला आणि इथल्या शेतकऱ्यांमध्ये फरक कशी करता येईल आपल्याला. महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, जिल्ह्यातले शेतकरी आहेत, एका तालुक्यातले शेतकरी आहेत, आणि त्यामुळे असंही करता येणार नाही. त्यामुळे त्याचं मूल्यांकन सुद्धा व्यवस्थित धरलं पाहिजे. आज इथं बाजूला सिडको आलेलं आहे, ह्या गावापासून मी जिथून बोलतोय तिच्या बाजूला, तिथं एका सिडकोच्या एका एकरला 2.25 कोटी रुपयापर्यंतचा एकरला भाव मिळतो. आणि इथं तुम्ही 12 लाख 15 लाख 20 लाखाच्या आतमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना दिलं जातं. ही महानगरपालिकेचा एरिया आहे. महानगरपालिका आता एवढ्यात मागच्या वर्षी जाहीर झालेली आहे. नोटिफिकेशन 2021 आहे, त्यावेळी नगरपालिका होती. भाव प्रचंड वाढलेत. आता ज्या जमिनी घेतल्या जातील त्याच्या तुलनेत दुसरी जमीन घ्यायची म्हणलं तर 4 पटीनं 5 पटीनं पैसे लागणार आहेत. ही सगळी परिस्थिती प्रॅक्टिकली शेतकऱ्यांची लक्षात घेऊन शासनाने त्याच्यामध्ये सहानुभूती दाखवलीच पाहिजे, तरच या सरकारला मायबाप सरकार म्हणता येईल किंवा कल्याणकारी राज्य म्हणता येईल. नाहीतर ह्या गोष्टी योग्य नाहीत आणि ह्या गोष्टी शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहेत. काही लोक जर आत्महत्या झाल्या तर याची सुद्धा सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीनं पावलं उचलले पाहिजेत. याच्या एकीकडे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग देखील जालना तालुक्यातून गेलाय, त्याचे सुद्धा भाव इथं देण्यात येत नाही. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः शेतकऱ्यांना कमी पडू नये, त्यांना जो हवाय तसा मोबदला द्यावा असं सांगितल्यानंतर देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये. त्याच्या मागे काय कारण असेल आपल्याला? नाही, मला हेच म्हणायचं आहे की सध्या सरकार या सगळ्या समृद्धी महामार्ग नांदेड जालना याकडं ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना मध्यबिंदू ठेवून किंवा शेतकऱ्यांना हित जपण्याचं जे काम शेतकऱ्यांचं करायला पाहिजे ते करताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे माझंही विनंती राहील शासनाला की या बाबतीत खूप पटकन एखादी बैठक लावून जर काही धोरणात्मक बदल जरी करायचे असले, GR मध्ये नाहीत परंतु प्रॅक्टिकल न्याय द्यायचा आहे, तर धोरणात्मक बदल सुद्धा बैठक लावून महसूल मंत्री, मुख्यमंत्री आणि या सगळ्या संबंधितांच्या दृष्टिकोनातून किंवा MMRDA जे आता MSRDC जे मंत्री आहेत त्यांनी या सगळ्या बाबतीतलं लक्ष दिलं पाहिजे.